नमस्कार, संत गोरोबा काका समाचार न्यूज चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि आता कोलेगाव वस्ती येथे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य तपासणी करण्यासाठी टीम आलेली आहे. हे आपण पाहू शकतो. इथं हे सगळे आरोग्य तपासणी थांबले. BP, शुगर व काही विकार असतील ते त्यासाठी हे मेडिसिन देत आहेत. तर आपण ह्या अधिकाऱ्याशी संवाद साधणार आहोत. आरोग्य तपासणी शिबिर चालू आहे कोलेगाव वस्ती येथे. तर आपण इथं पाहत आहोत. तिथं मंडळी आले. तर आज आपल्यावर डॉक्टर आहेत. हा मॅडम, काय म्हणणं आहे, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद चांगला आहे. 2025, 26, 27साठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हा मुख्यमंत्र्यांद्वारे एक वेगळा नवीन अभियान सुरू केलं आहे. तर त्या अंतर्गत आमच्या उपकेंद्र गोवर्धनवाडीमध्ये जेवढे गावं येतात, म्हणजे जसं की गोवर्धनवाडी, कोलेगाव, गोरेवाडी आणि कावळेवाडी, तर प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायतच्या मदतीनं आम्हाला आरोग्य शिबिर घ्यायचं आहे महिन्याला एक. तर ते शिबिर आम्ही घेतोय आज. तर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिबिरामध्ये आम्ही BP, शुगर, HP, वजन, उंची आणि जर काही किरकोळ आजार असतील त्यावर उपचार सुद्धा देतो. बरं मॅडम, कसा प्रतिसाद आहे? तुम्ही सकाळी गावात होतात, किती लोकांची तपासणी झाली का? आत्तापर्यंत 35 लोकांची झाली आहे. अपेक्षा आहे की 70पर्यंत जाऊ. बरं. आता मॅडम, आता इथं जे प्राथमिक समजा उपचार घेतलं, तर समजा जर जास्त क्रिटिकल असेल तर पुढची त्यांना काय असं सांगणार कारवाई त्यांना? मग आम्ही इथे बघणार, एक प्राथमिक उपचार घेणार. समजा एखाद्याचा BP वाढलाय तर आम्ही तिथल्या तिथे लगेच BP ला गोळी देणार आणि संदर्भ चिठ्ठी देऊन आम्ही पुढे रेफर करणार. PHC ला, टेरला, नाही तर मुरुडला. बरं. आता परत तपासणी आता केव्हा असता? ही महिन्यातून एकदा. महिन्यातून एकदा. ओके, धन्यवाद. आज आपल्याबरोबर कोलेगाव येथील आशा कार्यकर्ते आहेत. तर आरोग्य अभियानात ह्यांचासुद्धा सहभाग आहे. तर ह्यांनी सकाळपासून सगळ्याला बोलवून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. तर काय म्हणणं आहे तुमचं? BP, शुगरचं ज्या दिवशी कॅम्प असतं त्या दिवशी CH मॅडम आम्हाला आदल्या दिवशी कल्पना देतात. दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी आम्ही जाऊन जनजागृती करतो. म्हणजे गावातील लोकांना BP, शुगर ज्यांना आहे त्यांना पण सांगतो. आणि ज्यांची 30च्या पुढची NCD कॅम्प, म्हणजे 30च्या पुढची सगळ्याच लोकांची आम्हाला तपासणी करून घ्यायची. सगळ्याच लाभार्थ्यांना मी कल्पना देते की उद्या ह्या दिवशी आणि ठिकाण, दिवस, ठिकाण आणि वेळ त्यांना सांगते. आणि सगळ्यात 30च्या पुढे सगळ्या लोकांची तपासणी करून घेते. तर आत्ता म्हणजे पहिले एवढे लोक प्रतिसाद देत नव्हते, पण आत्ता सगळेच लोक तपासणी करून घेतात. धन्यवाद. आता आरोग्य तपासणी करून आमचे दादा आले आहेत. हां दादा, कसं वाटलं? काय वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. इथं तपासायला आलेलं हे केलेलं आहे, चांगलं वाटायला लागलं. आपल्या इथं येऊन ही करायला लागली. बरं. काय काय तपासणी केली तुमची? तपासणी केली, असं तपासणी, शुगर तपासले. बरं. चांगलं वाटलं. असं. होय. ओके, धन्यवाद.